Hello and good morning, dear students. In today's lecture of the subject Relationship Management, we will be discussing the concept and forms of healthy interpersonal relationship. So let's see. So what is interpersonal relationship? See, unless until we clear with what is interpersonal relationship and what are the different forms included into it and what exactly means by interpersonal relationship, yes, we will not be clear with this concept. So in today's lecture maximum we will be studying the meaning of interpersonal relationship. Okay, so what is interpersonal relationship? Interpersonal relationship is a strong bond. Okay, it is a strong bond between whom? Between two or more people. Okay, see, two or more people. Okay, two or more people, they come closer to each other, they develop a strong bond between them, and this strong bond itself is interpersonal relationship. बघा, इंटरपर्सनल रिलेशनशिप आणि इंट्रापर्सनल रिलेशनशिप. ओके, इंटर आणि इंट्रा ह्या दोन गोष्टींमध्ये काय फरक आहे हे पहिल्यांदा आपण जाणून घेतल्याशिवाय ओके इंटरपर्सनल रिलेशनशिप ओके हे जे फ्रेज आहे ते आपल्याला क्लिअर होणार नाही किंवा हे टायटल क्लिअर होणार नाही. ओके, इंट्रा म्हणजे काय? इंट्रा म्हणजे त्याचं लिटरली डिक्शनरी मिनिंग आहे विदिन. इंट्रा म्हणजे विदिन. ओके, आणि इंटर म्हणजे काय? इंटर म्हणजे बिटवीन टू ऑर मोर पीपल. ओके, बिटवीन टू ऑर मोर पर्सन्स. ओके, इट इज कॉल्ड एज इंटर. सी, what we are discussing is interpersonal relationship. See, काय होतं की दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती ओके जेव्हा एकत्रित येतात ओके तर बऱ्याच वेळी काय होतं, फॉर एक्झाम्पल बघा, ऑर्गनायझेशनमध्ये असेल किंवा अगदी तुमचं उदाहरण घेऊया आपण. समजा तुम्हाला एखादा ग्रुप प्रोजेक्ट दिला आणि ओके त्या ग्रुप प्रोजेक्टसाठी त्या ग्रुप प्रोजेक्टमध्ये ओके तुमच्या टीचरने रोल नंबर वाईज वगैरे ग्रुप्स क्रिएट करून दिले. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 ते 5 नंबर, 1 ते 5 रोल नंबर सो अँड सो टायटलवरती त्यांनी प्रोजेक्ट बनवायचा आहे. अशा प्रकारे समजा त्यांनी सांगितलं. ओके, आता हे 1 ते 5 ओके 1 ते 5 यामध्ये ओके बरेचसे जणं अननोन असतील ओके किंवा सगळेच अननोन आहेत असं आपण गृहीत धरू. ओके, आता त्यांना सेम टायटल दिलेलं आहे. ओके, एकाच टायटलवरती त्यांनी एकत्रित येऊन काम करणं अपेक्षित आहे. तर आता ही जी टीम आहे, ही जी 5 जणांची टीम आहे ती एकत्रित येते आहे. ओके, आणि ते जे टायटल आहे प्रोजेक्टचं ओके त्याच्यावरती त्यांचं वर्किंग सुरू झालं. आता त्या ग्रुपमध्ये ओके ते जे 5 जण आहेत ते सर्व एकसारखे असतील असं नाही. जरी ते एकाच क्लासमधले असली तरीसुद्धा ओके त्यांचे बिहेवियर पॅटर्न्स, त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड ओके त्यांचे लाईक्स, डिसलाईक्स, इंटरेस्ट, हॉबीज ओके प्रत्येकाचे वेगळे आहेत. ओके, बरोबर आहे. आता ह्या टीमचा जेव्हा आपण विचार करतोय ओके काय अपेक्षित आहे, तर त्यांनी एकत्रित येऊन दिलेलं जे टायटल आहे त्याच्यावरती वर्क करणे, तो प्रोजेक्ट वेळेत कंप्लीट करून सबमिट करणं ओके गरजेचं आहे. आता जेव्हा आपण ह्या व्यक्तींचा विचार करतो, ह्या 5 व्यक्तींचा विचार करतो ओके जसे जसे ते ओके ते 4-5 दिवस ओके ते प्रोजेक्ट कंप्लीट होईपर्यंत काम करतील, त्यातले काही जण जे असतील ओके त्यांचे इंटरेस्ट, त्यांचे हॉबीज, फॅमिली बॅकग्राऊंड, सोसायटील बॅकग्राऊंड ओके व्ह्यू पॉईंट सेम असू शकतो. आता जेव्हा आपले इंटरेस्ट, आपले हॉबीज, आपलं फॅमिली बॅकग्राऊंड असेल, सोसायटील बॅकग्राऊंड असेल ओके थिंकिंग असेल, आपलं व्ह्यू पॉईंट असेल, जेव्हा ते एकसारखं असतं
ओके, जेव्हा ते एकसारखं असतं अशा वेळेस काय शक्यता असते? येस, त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग बॉन्ड निर्माण होऊ शकतं. ओके, त्यांचे व्ह्यू पॉईंट एक असल्यामुळे ओके त्यांचे थॉट्स जे आहेत ते एकमेकांमध्ये एक्सचेंज करतील. ओके, यामुळे काय होईल? शुअरली ह्या गोष्टीमुळे त्यांच्यामध्ये इंटरपर्सनल रिलेशनशिप जे आहे ते येस होऊ शकतं. ओके, आता जेव्हा ह्या ग्रुपचा आपण विचार करतो ओके तर मोस्ट लाईकली ह्यातले दोन तीन जणं ओके 2-3 जणं फ्रेंड्स होऊ शकतात किंवा सगळेच एकमेकांचे फ्रेंड्स होऊ शकतात. ओके, कारण की त्यांचे इंटरेस्ट ग्रुप्स, हॉबीज, व्ह्यू पॉईंट सेम असू शकतील. ओके, यालाच आपण काय म्हणतो? इंटरपर्सनल रिलेशनशिप असं म्हणतो. ओके, so in this way a strong bond between two or more people, yes, it refers to interpersonal relationship. Then attraction between individuals bring them close to each other and eventually results in a strong interpersonal relationship. See, whenever we do consider interpersonal relationship, okay, what happens is, yes, whenever we do consider interpersonal relationship, what happens is, yes, surely why two or more people, or what is the motive behind these two or more people coming together? Yes, there are different motives. Okay, means how two or more people they enter into some kind of relationship. Yes, first one is it might be attraction, it might be the family background, it might be, yes, it might be something related to, yes, their interest, their hobbies, their common goals. Okay, due to all these things, these people they come together. Okay, बघा, जेव्हा आपण इंटरपर्सनल रिलेशनशिपचा विचार करतो आणि त्यानंतर जेव्हा आपण विचार करतो की दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती ओके रिलेशनशिपमध्ये, इंटरपर्सनल रिलेशनशिपमध्ये कधी एंटर करत असतील तर त्याच्या मागचे मोटिव्स काय आहेत, फॅक्टर्स कोणकोणते आहेत? तर फर्स्ट फॅक्टर असं असू शकतं अट्रॅक्शन, दुसरं असेल त्यांचे कॉमन गोल्स, म्हणजे ओके त्यांचं पॅशन सेम असेल, त्यांना जे अचीव करायचं आहे, त्यांचं ॲम्बिशन जे आहे ते सेम असेल, किंवा अजून त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड एकसारखं असेल. ओके, त्यांचे हॉबीज, इंटरेस्ट एरिया सेम असतील. ओके, असे बरेचसे फॅक्टर्समुळे दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित येऊ शकतात. ओके, त्यांच्यामध्ये एक स्ट्रॉंग बॉन्ड जे आहे ते निर्माण होऊ शकतं. त्यालाच आपण काय म्हणतो?
interpersonal relationship. Okay, getting it? So let's see what are the different forms of interpersonal relationship. Forms of interpersonal relationship. Yes, there are 6 forms of interpersonal relationship. म्हणजे ह्या सर्व गोष्टींमुळे 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तींमध्ये स्ट्रॉंग बॉन्ड निर्माण होऊ शकतं. ओके, त्यालाच आपण काय म्हणू शकतो, इंटरपर्सनल रिलेशनशिप असं म्हणू शकतो. ओके, सी द फर्स्ट फॉर्म of interpersonal relationship is, yes, individuals working together in the same organization. Okay, see, organization, what is organization? Organization is a association of people. Okay, organization म्हणजे काय? ऑर्गनायझेशनची डेफिनेशन काय आहे? ऑर्गनायझेशन म्हणजे असोसिएशन ऑफ पीपल. असोसिएशन ऑफ पीपल म्हणजे बरेचसे व्यक्ती, बरेचसे इंडिव्हिज्युअल्स, ओके, त्यांचे इंडिव्हिज्युअल गोल्स घेऊन, ओके, त्या ऑर्गनायझेशनचा पार्ट होत असतात. ओके, ते तुमचे एम्प्लॉईज असू शकतात. ओके, येस, त्यांचे इंडिव्हिज्युअल्स गोल्स घेऊन किंवा ते इंडिव्हिज्युअल गोल्स अकम्प्लिश करण्यासाठी, मिळवण्यासाठीच, ओके, हे व्यक्ती काय करतात? येस, तुमचे एम्प्लॉईज बनतात. बरोबर आहे. तर जेव्हा आपण ऑर्गनायझेशनचा विचार करतो, ओके, सी, इफ यू आर एन एम्प्लॉई, इफ यू आर एन एम्प्लॉई, ओके, इफ यू आर एन एम्प्लॉई, being an employee, yes, someone will be superior to you. Someone will be superior to you. Okay, and someone will be your subordinate. Someone will be your colleague. बरोबर. बघा, तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये जेव्हा काम करता, ओके, ॲज अ एम्प्लॉई म्हणून, ओके, तुम्हाला कोणतरी सिनियर असेल, त्याला आपण काय म्हणतो? सुपिरियर म्हणतो. म्हणजे ज्याच्या हाताखाली तुम्ही काम करत असता, ओके, किंवा ज्याला तुम्ही आन्सरेबल असता, अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो? सुपिरियर असं म्हणतो. ओके, सम ऑफ द पीपल दे वर्क अंडर यू. ओके, काही व्यक्ती तुमच्या हाताखाली काम करत असतात, ओके, जे तुम्हाला आन्सरेबल असतात. बरोबर आहे. त्यांना आपण काय म्हणतो? येस, सबऑर्डिनेट्स. ओके, अँड सम ऑफ द पीपल दे आर कलिग्स. ओके, सम ऑफ द पीपल दे आर कलिग्स. ओके, हू आर दे? बघा, काही व्यक्ती तुमच्या बरोबरीने काम करत असतात, त्यांना आपण काय म्हणतो? कलिग्स असं म्हणतो. बरोबर आहे. ओके, नाव whenever we think about all these people, okay, whenever we think about all these people, yes, surely what you are supposed to do? Yes, surely you are supposed to, yes, you are supposed to work with all these people to accomplish some common goals. बरोबर आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या सुपिरियर बरोबर काम करत असता, जेव्हा तुम्ही तुमच्या सबऑर्डिनेट बरोबर काम करत असता, जेव्हा तुम्ही तुमच्या कलिग्स बरोबर काम करत असतात, ओके, काम करताना, ओके, तुमचे जे ऑर्गनायझेशनचे गोल आहेत ते तुम्हाला कन्सिडर करणं जास्त गरजेचं असतं. बरोबर आहे. ओके, नाव when we think about we as an employee, whenever we are working with our colleagues, whenever we are working with our superior and our subordinate, okay, if your interest, your common goals, okay, if your interest, if your common goals, okay, if your thinking, if your viewpoint, okay,
if they match with all these people. Okay, if they match with all these people, yes, surely you will be developing a strong bond between all these people. Okay, and it will be treated as interpersonal relationship. ओके, बघा जेव्हा तुम्ही तुमच्या सबऑर्डिनेट बरोबर काम करता, जेव्हा तुम्ही तुमच्या सुपिरियर बरोबर काम करत असता आणि जेव्हा तुम्ही कलिग्स बरोबर तुमच्या काम करत असता, ओके, काही गोष्टी तुमच्यात आणि त्या व्यक्तीच्यात कॉमन असू शकतात. बघा जेव्हा तुम्ही तुमच्या सुपिरियर बरोबर काम करत असता, ओके, तर मे बी तुमचा व्ह्यू पॉईंट सेम असू शकतो, मे बी तुमचं एज ग्रुप सेम असू शकतं, मे बी तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड सेम असू शकतं, ओके, मे बी येस तुमचं व्ह्यू पॉईंट, तुमचे इंटरेस्ट, हॉबीज, पॅशन, ओके, ह्या सर्व गोष्टी सेम असू शकतात. बघा ह्या सर्व गोष्टी जेव्हा आपल्या सेम असतात तर कुठे ना कुठेतरी तुमच्यात आणि त्या व्यक्तीच्यात स्ट्रॉंग बॉन्ड निर्माण होऊ शकतं आणि त्यालाच आपण काय म्हणतो, इंटरपर्सनल रिलेशनशिप असं म्हणतो. ओके, नाव द सेकंड पार्ट, when we are working with our subordinates, same thing can happen. Okay, same thing can happen. See, the person who is working under you as well as the person who is working horizontal to you, that is your colleague. Okay, both this subordinate and colleague, with subordinate and colleague also you can have or you can establish a strong bond between them. How? Yes, see the same points, that is if your common goals, if your interest, if your passion, it does matches with all these people, yes, surely there will be a strong bond between you and that person. Okay, and it will be treated as, yes, it will be treated as interpersonal relationship. I think you are getting what I am saying, is it? So the first thing, first form, yes, individuals when they are working together in the same organization, okay, if they do have some common goals, passion, okay, viewpoint, same interests and all those things, yes, surely there will be a strong bond between them. Then people working in the same team, people working in the same team, see, whenever we consider MNCs and other big companies, ओके, जेव्हा आपण MNCs आणि मोठमोठ्या कंपनींचा विचार करतो, बघा काय होतं, हे जे मोठमोठ्या कंपनीज असतात, ओके, त्याच्यामध्ये बरेचसे डिपार्टमेंट्स असतात. ओके, सी देर आर डिफरंट काइंड्स ऑफ डिपार्टमेंट्स इन टू सच काइंड ऑफ large organizations or large companies. Okay, for example, marketing department, finance department, HR department, okay, production department, sales department, okay, such kind of things. Okay, so many departments, they are part of such type of large organization. Now what happens is, for example, if the company wants to launch a new product, or the company wants to switch over towards, okay, multi products, okay, at this point of time, yes, the company creates a team, okay, comprising of, okay, few people, okay, and those few people may be representing their departments. Okay, and what the company does, yes, the company brings all these people into a team and assigns them the task related to product idea development and, okay, related activities. Okay, see now what happens, yes, the representatives of the different departments, they do come together. Okay, now these people might be from the same age group or different age group. Their viewpoints may be same or different. Their thinking might be same or different. Their interests might be same or different. Okay, their common goals may be same. Okay, now whenever we consider all these points, when more than two people, they have
same kind of thinking, same kind of common goals, same kind of interest, hobbies. Okay, yes, most likely they create a strong bond between them. Okay, and it is converted into interpersonal relationship. ओके, बघा काय होतं की जेव्हा आपण मोठमोठ्या कंपनींचा विचार करतो, मोठमोठ्या कंपनींचा विचार करतो, ह्या कंपनीजमध्ये बरेचसे डिपार्टमेंट्स असतात. फॉर एक्झाम्पल प्रोडक्शन डिपार्टमेंट असेल, ओके, प्रोडक्शन डिपार्टमेंट असेल किंवा मार्केटिंग डिपार्टमेंट असेल, ओके, परत फायनान्स डिपार्टमेंट असेल, HR डिपार्टमेंट असेल, ओके, असे बरेच प्रकारचे डिपार्टमेंट्स असतात. ओके, बरोबर आहे. आता काय होतं तर कंपनीला कुठल्या तरी नवीन प्रॉडक्टमध्ये स्विच ऑन करायचं असतं किंवा एंटर करायचं असतं. आता प्रिवियसली मे बी द कंपनी माइट बी डीलिंग इन टू सिंगल प्रोडक्ट. आधी ती कंपनी सिंगल प्रोडक्टमध्ये डील करत असेल, आता मल्टी प्रोडक्टमध्ये त्यांना स्विच ओव्हर करायचं असेल, ओके, किंवा एखादं नवीन प्रोडक्ट त्यांना डेव्हलप करायचं असेल. अशा वेळेस कंपनी काय करते? येस, एक टीमची गरज असते. ओके, टीम ऑफ स्मार्ट पीपल who will be thinking upon product idea. ओके, बघा काय होतं की कुठलं नवीन प्रॉडक्ट सिलेक्ट करावं हे कंपनी कन्फ्यूज झालेली असते. ओके, मग अशा वेळेस काय करते कंपनी? ओके, एक टीम तयार करते. ओके, आता ह्या टीममध्ये काय केलं जातं तर एखादा HR डिपार्टमेंटचा असेल, एखादा प्रोडक्शन डिपार्टमेंटचा असेल, एखादा सेल्स डिपार्टमेंटचा असेल, एखादा फायनान्स डिपार्टमेंटचा असेल. ओके, असे बरेचसे जे डिपार्टमेंट्स आहेत ऑर्गनायझेशनमधले, ओके, प्रत्येक डिपार्टमेंटचा एक व्यक्ती, एक रिप्रेझेंटेटिव्ह त्या टीमचा पार्ट असेल. ओके, आता हे जे 5-6 लोकं घेतलेली आहेत, 5-6 माणसं जी घेतलेली आहेत, त्यांना काय सांगितलेलं आहे की तुम्हाला प्रोडक्ट डेव्हलप करायचे, एक प्रोडक्ट आयडिया डेव्हलप करायची. ओके, किंवा कुठला प्रोजेक्ट त्यांना कंपनीचा दिला असेल. आता हे जे 5-6 व्यक्ती आहेत, ह्या 5-6 व्यक्तीमध्ये काही सेम एज ग्रुपचे व्यक्ती असतील, काहींच्या हॉबीज सेम असतील, काहींचे इंटरेस्ट सेम असतील, काहींचे फॅमिली बॅकग्राऊंड सेम असतील. बरोबर आहे. आता जेव्हा आपण ह्या सर्व व्यक्तींचा विचार करतो, ओके, हळूहळू जसे ते एकत्रित काम करतील, ओके, त्यांना त्यांचे इंटरेस्ट, हॉबीज, व्ह्यू पॉईंट्स, थिंकिंग, फॅमिली बॅकग्राऊंड जसं कळत जाईल, कशा प्रकारे काय होईल तर हे व्यक्ती एकमेकांच्या क्लोज येतील, त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग बॉन्ड निर्माण होईल आणि त्यालाच आपण काय म्हणतो? इंटरपर्सनल रिलेशनशिप, हेल्दी इंटरपर्सनल रिलेशनशिप. देन relationship between a man and woman. Okay, see, quite common. Okay, when we consider marriages. Okay, when we consider marriages. Okay, yes, two people, they come together and yes, they enter into a contract, okay, in which they will live together for long period of time till they are alive. Okay, this is the contract, right? Contract of marriage. Okay, see, these people, they establish a strong bond between them. Okay, they commit to each other to stay together for long period of time till they are alive. This is also a part of interpersonal relationship. Okay, relationship with immediate family members and relatives. Okay, now when you are a part of family, okay, see, your siblings, your cousins,
Okay, if you are married, then your in-laws. Okay, your paternal relatives, your maternal relatives. Okay, then with all these people, okay, you do establish a strong bond, right? It is also called as interpersonal relationship. बरोबर आहे. बघा, जेव्हा फॅमिलीचा आपण विचार करतो, ओके, फॅमिलीमध्ये आपली भावंडं असतात, आपले कझिन्स असतात, ओके, चुलत भावंड वगैरे असतात. परत काही पॅटर्नल रिलेटिव्स म्हणजे आपल्या वडिलांकडचे रिलेटिव्स. ओके, काही मॅटर्नल रिलेटिव्ज असतात म्हणजे आईकडचे काही पाहुणे असतात, रिलेटिव्ज असतात. बरोबर आहे. काही ओके, तुम्ही समजा मॅरिड असाल तर इनलॉज असतात. ओके, म्हणजे सासरकडची माणसं असतात. ओके, हे सर्व कोण आहेत तर ओके, काही तुमचे फॅमिली मेंबर्स असतात तर काही रिलेटिव्ज असतात. आता जेव्हा आपण फॅमिली मेंबर्स आणि रिलेटिव्सचा विचार करतो, तुमचं आणि त्यांचं एक स्ट्रॉंग बॉन्ड असतं. बरोबर आहे, स्ट्रॉंग बॉन्ड असतं. काही गोष्टी सेम असतात, काही गोष्टी डिफरंट असतात. ओके, आता जेव्हा आपण फॅमिली मेंबर्स आणि रिलेटिव्सचा विचार करतो, ओके, whenever you establish a strong relationship between them, strong bond between them, it is a interpersonal relationship. Okay, then relationship of a child with his parents. Okay, बघा, parents means your mother and father. Okay, so your relationship with your mother and father, yes, two or more people, right? When we consider you and your parents, yes, three people totally, right? Okay, when we consider a strong bond between you and your parents, okay, yes, it is interpersonal relationship, right? Okay, then a relationship between friends. Okay, relationship between friends. Now, when we consider relationship between friends, okay, see, you might be having your best friends, right? All of you might have at least one or two best friends, isn't it? Okay, now remember your first meeting with your friend. Okay, see, some of your friends might be from your childhood, some of the friends might be from your school days or from your school, some of your friends might be relating to your college, some of the friends might be related to your working. Okay, see, बघा, जेव्हा आपण रिलेशनशिप बिटवीन फ्रेंड्सचा विचार करतो, ओके, बघा, काही जण तुमचे बालपणीचे फ्रेंड्स असतील, सवंगडी असतील. ओके, काही जणं शाळेत तुमची त्यांच्याशी ओळख झालेली असेल, काही जणांशी तुमचे कॉलेजमध्ये ओळख झालेली असेल, काही जणांशी तुम्ही जिथे काम करता त्या ठिकाणी ओळख झालेली असेल. बघा, सगळ्यांनी रिमाइंड करा तुमची फर्स्ट मीटिंग तुमच्या फ्रेंडबरोबर. ओके, आणि कसं त्या ओळखीचं रूपांतर फ्रेंडशिपमध्ये झालं. ओके, बघा, पहिल्यांदा तुम्ही एकमेकांना इग्नोरंट होता, ओळखत नव्हता, अननोन होता. बरोबर आहे. हळूहळू ओके, मे बी तुमच्यामध्ये ओके तुमचे हॉबीज सेम असतील, इंटरेस्ट सेम असतील, ओके, तुमचं थिंकिंग सेम असेल, तुमचं एज सेम होतं. ओके, ह्या सर्व गोष्टीमुळे तुम्ही जास्तीत जास्त क्लोज येत गेला आणि त्याचं रूपांतर फ्रेंड्स किंवा फ्रेंडशिपमध्ये झालं. बरोबर आहे. ओके, नाव दिस ऑल आर द फॉर्म्स ऑफ
interpersonal relationship. With this, okay, see, relationship can be developed into group also. Okay, for example, see the relationship between students with their teacher. ओके, स्टुडंट आणि त्यांच्या टीचरमधलं जे रिलेशनशिप आहे. ओके, टीचिंग लर्निंग, राईट. ओके, नाव सी we respect our teachers, right? Okay, and teachers also they do care about us. बरोबर आहे. बघा, आपण टीचर्सचं रिस्पेक्ट करतो आणि टीचर्स आपले केअर करतात. बरोबर आहे. आणि आपल्यामध्ये टीचिंग लर्निंगची प्रोसेस होत असते. टीचर आणि स्टुडंटमध्ये टीचिंग लर्निंगची प्रोसेस होत असते. ओके, नाव यू माईट रिमेंबर युअर स्कूल टीचर्स. ओके, बघा, चाइल्डहूडमध्ये, ओके, जेव्हा तुम्ही नर्सरी के जीमध्ये असाल, तुमचे टीचर्स, ओके, जसे तुमच्याशी वागायचे. तुम्ही प्री प्रायमरीमध्ये आलात, प्रायमरीमध्ये आलात, सेकंडरीमध्ये आला, आता हायर सेकंडरीमध्ये आलात. ओके, जसजसे टीचर्स तुम्हाला मिळत गेले, भेटत गेले, ओके, तशा प्रकारे तुमचं आणि त्यांच्यामध्ये रिलेशन डेव्हलप होत गेलं, स्ट्रॉंग बॉन्ड तयार झाला. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, इंटरपर्सनल रिलेशनशिप असं म्हणतो. ओके, देन रिलेशनशिप ऑफ अ रिलिजियस गुरु. रिलेशनशिप ऑफ अ रिलिजियस गुरु विथ हिज डिसॅपल्स म्हणजे काय बघा, त्याचं मराठी मिनिंग आहे धर्मगुरू. ओके, when we consider, okay, see some of the religious guru and their disciples. ओके, म्हणजे काही धर्मगुरू जे म्हणतो आपण, धर्मगुरू आणि त्यांचे जे फॉलोअर्स असतील, ओके, त्यांचे जे शिष्य असतील, ओके, ह्यांचं जे रिलेशनशिप आहे त्यालासुद्धा आपण काय म्हणतो, इंटरपर्सनल रिलेशनशिप म्हणतो. ओके, सी दोज रिलिजियस गुरु, येस, दे गाईड देअर फॉलोवर्स, दॅट इज देअर डिसेपल्स. ओके, हे जे धर्मगुरू असतात ते काय करतात, ओके, त्यांचे जे शिष्य आहेत त्या शिष्यांना व्यवस्थित गायडन्स प्रोव्हाइड करत असतात. ओके, त्यांचं जे बॉन्ड आहे बघा, त्यांच्यामध्ये एक स्ट्रॉंग बॉन्ड असतं. बरोबर आहे, त्यांच्यामध्ये एक स्ट्रॉंग बॉन्ड असतं. जसे की आपल्या आणि आपल्या टीचरमध्ये स्ट्रॉंग बॉन्ड असतं. म्हणजे आपल्याला काही कुठलाही प्रॉब्लेम आला, कुठलीही गोष्ट, ओके, आपल्याला अडत असेल तर आपण काय करतो, येस, वी ॲक्सेस द टीचर. ओके, आणि आपण काय करतो, आपले जे प्रॉब्लेम्स आहेत त्या टीचरबरोबर शेअर करतो. ओके, आणि टीचर्स काय करतात, त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन त्यांच्याकडे जे असेल, ओके, ते थिंक करून तुम्हाला त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन सांगतात. बरोबर आहे. बघा, अगदी आपण आपल्या चाइल्डहूडमध्ये जेव्हा नर्सरीमध्ये वगैरे असायचो, ओके, तेव्हा आपले प्रॉब्लेम्स काय असायचे बघा, ओके, ह्यांनी मला मारलं, त्यांनी मला मारलं, इज इट सच काइंड ऑफ थिंग. मग आपण काय करायचो, येस, आपण ते कंप्लेंट घेऊन आपल्या क्लास टीचरकडे जायचं. ओके, मग क्लास टीचर काय करायच्या, ओके, काय घडलं आहे ते बघायचे. ओके, आणि ज्या व्यक्तीने, ज्या विद्यार्थ्याने तुम्हाला त्रास दिला आहे, येस, त्यांना पनिशमेंट व्हायची. इज इट ओके. सो आफ्टर दॅट, ओके, काय व्हायचं, तर तुमचं त्या टीचरबरोबर एक स्ट्रॉंग बॉन्ड तयार व्हायचा आणि त्यालाच आपण काय म्हणतो, इंटरपर्सनल रिलेशनशिप. ओके, राईट. ओके, सो what is interpersonal relationship? See, we have gone through this word interpersonal, okay, since our childhood itself. Okay, we are aware about interpersonal relationship. Okay, see, when we utter interpersonal and when we utter intrapersonal, okay, does it has any difference? Yes, it does has.
ओके, बघा जेव्हा आपण ह्या दोन शब्दांचा विचार करतो, इंटरपर्सनल आणि इंट्रापर्सनल, ओके, याच्यामध्ये काय फरक आहे का? तर आहे, निश्चितच आहे. ओके, काय फरक आहे? तर बघा, when we consider interpersonal relationship or interpersonal communication, okay, anything, interpersonal means, okay, between two or more people. Okay, interpersonal means what? Between two or more people. Okay, and what is intrapersonal then? Intrapersonal means within yourself. Okay, within yourself. Intra means within. Okay, and inter means between two or more, okay, people. सो जेव्हा आपण ह्या दोन वर्ड्सचं मिनिंग बघतो तेव्हा खरंच त्याच्यामध्ये डिफरन्स आहे हे जाणवतं. ओके, आणि बऱ्यापैकी ते दोन्ही वर्ड्स जे आहेत ते सिनॉनिम्स नसून अँटोनिम्स आहेत. ओके, इथपर्यंत ते स्पष्ट होतं. ओके, म्हणजे काय? इंटरपर्सनल रिलेशनशिप म्हणतो. ओके, इंटरपर्सनल रिलेशनशिप म्हणजे काय? ओके, वेन इट इज बिटवीन टू ऑर मोर पीपल, दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींमधलं जे बॉन्ड आहे, जे रिलेशनशिप आहे, त्याला आपण काय म्हणतो? इंटरपर्सनल रिलेशनशिप असं म्हणतो. ओके, आणि इंट्रापर्सनल म्हणजे काय? इंट्रापर्सनल म्हणजे काय? तर त्या व्यक्तीच्यामध्ये, त्याच्या माइंडमध्ये, बघा बऱ्याच वेळ काय होतं की एखादी गोष्ट असते किंवा एखादा डिसिजन आपल्याला फायनल करायचा असतो. ओके, वी आर सपोज टू फायनलाइज अ decision. Okay, now when it comes to any decision or when we think about any decision, okay, or yes, what happens is within few minutes, within few hours, okay, we need to finalize some of the decisions. Okay, this is the situation, and this situation, okay, or this decision, it might be having a long impact on your life. ओके, बघा एखादा निर्णय असतो, तो घ्यायचा असतो आपल्याला, आणि त्या निर्णयाचा जो परिणाम असतो, ओके, त्याचा इम्पॅक्ट जे म्हणतो आपण, ते आपल्या लाईफवरती लाँग टर्मसाठी पडू शकतो. अशा प्रकारची जेव्हा सिच्युएशन असते तेव्हा बघा मनातून कधीतरी आपल्या माइंडमध्ये, ओके, येस ऑर नो यांचं बॅटल लागलेलं असतं. ओके, किंवा यांचं वॉर, थोडक्यात आपल्याला वॉर ह्या दोघांमध्ये, येस अँड नोमध्ये, ह्या डिसिजनमध्ये लागलेलं आहे असं जाणवतं. ओके, मीन्स व्हॉट हॅपन्स इज, सी वी आर कन्फ्युज्ड. ओके, वी आर कन्फ्युज्ड ऑर अ माइल्ड बॅटल इट डज एक्झिस्ट बिटवीन, ओके, माइल्ड बॅटल. सो when it comes to two or more people, okay, it is always interpersonal. Okay, see, when we think about interpersonal relationship, what it means, yes, a strong bond between two or more people. Okay, a strong bond between two or more people refers to interpersonal relationship. See, right from our childhood, till now, wherever we are, okay, we are in a circle of interpersonal relationship. We are in a circle of interpersonal relationship. म्हणजे काय? बघा, आपल्या लहानपणापासून, आपल्या बालपणापासून आत्तापर्यंत, ओके, आपण आपल्या फॅमिलीमध्ये असू, ओके, स्कूलमध्ये असू, कॉलेजमध्ये असू, कुठेही असू, आपण एका इंटरपर्सनल रिलेशनशिपच्या सर्कलमध्ये आहोत सगळेजण. ओके, मीन्स वॉट? सी, डे टू डे what happens, yes, as an individual, when we are working together in the same organization, yes, we develop interpersonal relationship. Okay, when we are working into a same team, yes, we develop interpersonal relationship. Okay, when two people marry, okay, they are in interpersonal relationship. Okay, when we think about our family members and relatives, yes, there is an interpersonal relationship. Okay, when we think about a child and his parents, okay, they are in a interpersonal relationship. Okay,
when it comes to friends. Okay, we are in an interpersonal relationship. So, with this, we conclude today's lecture. Thank you.